दिशेने वाटचाल करतो. रोमा नावाचा राजा झाला. रोमाचा अणू, अणूचा अंधक, अंधकचा दुदुंबी, दुदुंबीचा पुनरोसू, पुनरोसूचा आहुक, आहुकला 2 लेकरं झाली. उग्रसेन आणि देवक, देवक राजाची देवकी, उग्रसेनाचा कंस, कंसाचं देवकीचं नातं काय. रिपीट करू का पुन्हा. रोमा नावाचा राजा, रोमाचा अणू, अणूचा अंधक, अंधकचा दुदुंबी, दुदुंबीचा पुनरोसू, पुनरोसूचा आहुक, आहुकला 2 लेकरं झाली. उग्रसेन आणि देवक, देवक राजाची देवकी, उग्रसेनाचा कंस, कंसाचं देवकीचं नातं काय. जाऊ का तुमच्या बहीण भाऊ. सख्खे नाही बरं का, चुलत्याची मुलगी आहे. आता चुलत्याची मुलगी लई लांब गेली, सख्खीच राहिली कुठं जवळ. सख्खीला मग चुलत बहीण कोणत्या गावात दिलेली हे माहिती नसावं चुलत भावाला. किती शोकांती काय मोठी. जुना काळ होता, गावातली कोणती मुलगी कोणत्या गावात दिलेली आहे बहीण म्हणून गावातला जोही असेल तो भाऊ असायचा. आणि मला वाटतं या नजरेची गरज आहे, बहीण या नजरेची गरज आहे. माणसाला मानलेल्या बहिणी असाव्या, असाव्या मानलेल्या बहिणी. कधी कधी सख्या बहिणीपेक्षा मानलेल्या बहिणी कामात येतात, असाव्या. कारण ही नजर गरजेची आहे. जिथं बहीण हे नातं लागतं ना बाबा, तिथं विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं पवित्र नातं बहीण भावाचं आहे. आज या नात्याला थोडस नजर लागलेली आहे. विषय निघलाच म्हणून तुम्ही सगळ्या बहिणी झाला आपलं नातं आजपासून. मी भाऊ तुमचा. अरे कुणीतरी हो म्हणा, असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतोय का ना करता येईल. रक्षाबंधनला भाऊ भिजला. बहिणीनो नाही, लाडक्या नाही परवडणार मला, लाडक्या नाही मावशी. तुम्ही सगळ्या बहिणी, मी भाऊ तुमचा. तुम्हाला जाता जाता हा भाऊ एक विनंती करून चालला. माझ्या बहिणीनो, कुणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ नाही तोडायचा. नका तोडू माझ्या बहिणी. विसरल्या का तुम्ही. अरे एका आईच्या उदरात जन्माला आलोय आपण. ज्या महाराष्ट्रात जन्माला आलोय ना, त्याच महाराष्ट्रामध्ये मांडे भाजण्याकरता बहिणी करला, बहिणीसाठी मागणी होती. काय खापर मिळालं नाही, काळजी करू नको मुक्ते. हा ज्ञाना दादा पाठीचा तवा करायला तयार आहे. बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच महाराष्ट्रात, या मातीत जन्माला आलेला होता. त्या महाराष्ट्रात आपण आहोत. कुठं चाललो आपण. विनंती, तुम्ही हिस्सा नाही टाकायचा. आणि भावानो, तुम्हाला विनंती करून चाललो, रक्षाबंधन आणि दिवाळीचा सण बहीण आल्याशिवाय साजरा नाही करायचा. आणि एक 8 दिवसातून तुम्ही बहिणीला फक्त एक फोन करा, ताई तू बरी आहे का. लई पोट भरतं बहिणीनं, खरं आहे की नाही. अहो न जेवता पोट भरतं. फोन यावा फक्त भावाचा. 100 बायकात बसून सांगते बहीण, माझ्या भावाचा फोन आला होता, लई आनंद होतो दादा तिला. तुम्हाला नाही घरातून करता आला, मळ्यात जाऊन करायचा. कळले असेल माझी भाषा तर पहा. पण 8 दिवसातून एक फोन करायचा बहिणीला. एका आईच्या उदरात पाठीवर जन्माला आलेले असतात. मी निघालोय त्याच्यातून, मी निघालोय. खरं तर तुम्ही सप्तशृंगीच्या गडावर कोण कोण गेले जरा वरती बोट करा. वणीच्या गडावरती वा. पायऱ्याने गेलंय कोणी, पायऱ्याने गेलंय. तुम्ही पायऱ्याने जर गेला असाल तर वरती गेल्यावर एक जागेवर टन आहे असा, आठवला का. टन आहे एक पायऱ्याने. मला वाटतं बाबा होते लॉकडाऊन झाल्यानंतर. तुमच्या परिसरातले ते बाचेगावचे इथलचे माझ्याबरोबर असतात ते कथेला. तर आम्ही दर्शनाला चाललो वरती. तर एक मुलगी होती 7-8 वर्षाची. तिच्या पाठीला एक मुलगा बांधलेला. तुमच्याकडे आहे का नाही ती प्रथा, अशी पुढे एक गाठ मारलेली, मागं शालीत बांधलेला असा. तिला दम लागायचा. मुलगा चांगला 4-5 वर्षाचा होता. तिला दम लागायचा. मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस आहे, माझं रडू जवळ आहे. मी तिला म्हणलं, हे बाळ, मी दुःख पाहू शकत नाही कोणाचं. तिला म्हणलं, हे बाळ, अरे तुला बोजा झाला राव त्याचा, मी घेऊ का. त्या मुलीनं माझ्याकडे रागा रागा पाहावं आणि मला म्हणली, तिला वाटलं आता हा ओळखीचा आणि पाळखीचा, ह्याच्याकडं कसं द्यायचं. ती काही बोलली नाही. परत पुढे गेल्यावर त्या टनवर गेल्यावर तिला बसायचं होतं. ऐका आता, ती बसायला लागली. मी पाहत होतो तिच्याकडं. तर तो असा लोंबलेला होता, तिला बसता येईना, दम लागला. काय केलं राव त्या पोरीनं, खाली वाकली आणि हातानं एक एक पायरी चढायला लागली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तिला म्हणलं, हे बाळ,
अरे खरंच मी लय लांबचा नाही, मी नाशिकचा आहे, वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकल, दे त्याला माझ्याकडं. ती पोरगी उभी राहिली आणि तिनं इतकं गोड वाक्य वापरलं, मी घरी आल्यावर डायरीत लिहून ठेवलंय, आजही लिहिलेलं आहे. ती उभी राहिली आणि तिनं हात जोडले, म्हणे महाराज कसा बोजा होईल. तुम्ही दोनदा बोलले का बोजा झाला असेल त्याचा. कसा बोजा होईल महाराज, माझा सक्का भाऊ आहे. त्या दिवशी घरी आलो आणि डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं का बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. हे वाक्य लिहून ठेवलं. हे परमार्थ थोडा लांब रे, आधी प्रपंच शिका. रक्ताची नाती तुटू देऊ नका दादा. वेळ आल्यानंतर जेवायला अख्खा तालुका येईल, जेवण करून निघून जाईल, पण लहाना भाग तुम्ही खात होत्या. कुठे गेल्या आज या बहिणी. या बहिणींची गरज आहे, या बहिणीची गरज आहे. आज माझा ॲक्सिडेंट झाला होता, उभ्या महाराष्ट्रालाच ठाव आहे. नदीच्या पुलावरून बाबा नाशिकच्या पुढे गेल्यावर चिहेडीचा पूल आहे ना, तिथं वरून गाडी खाली आली होती. 200 फूट अंतर असेल. रात्री 1 वाजता कीर्तन करून येताना 12 वाजता इन्शुरन्स संपला त्याच दिवशी आणि 1 वाजता ॲक्सिडेंट झाला माझा. सगळं विकलं मी. आमची पुतणी होती बरोबर. 21 लाख रुपये डोक्यावर कर्ज झालं. गाडी भंगारमध्ये गेली. अस्तव्यस्त झाला माझा प्रपंच. बहीण श्रीमंत घरात आहे माझी कोपरगावला. दिवाळीचा सण आला होता जवळ. बहिणीनं फोन केला, मला घ्यायला येतो ना. टचकन डोळ्यात अश्रू आले. तिला म्हणलं खरं सांगू का, भाड्यालाच पैसे नाही येण्याकरता फोनवरच रडावं. हे काय बहीण भावाचं नातं असतं रे. फोनवर रडावती ना आणि सांगाव राजा फक्त माझ्यापर्यंत पोहोच. उसने पैसे घेतले दूध डेअरीवाल्याकडून, आजही आहे तो. बहिणीला घ्यायला कोपरगावला आलो. ज्या वेळेला बहीण घरी येते ना माझ्या, सगळे घरातले रिकामे डबे खडखड करत होते. लोकांच्या घरावर लाइटिंग होत्या, माझ्या घरात देवापुढं दिवा लावायला तेल नव्हतं. लोकांचे लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लहान लहान लेकरं पाहत होते. बहिणीने ही अवस्था पाहिली, समोर बसवलं मला. गळा धरून रडावं आणि काय सांगावं. ऐका ना बहिणीनो, ए काळजी कशाला करतो, तुझी लहान लहान लेकर आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही होत येणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे. 5,000 रुपये द्यावे सांगावं, जा एकदा तुझ्या लेकरांची दिवाळी कर. माझ्या बहिणीनो, बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढे उभा आहे आज. बहिणीच्या पैशावर. बहीण जाण्याकरता निघाली माझी. साडी घेण्याची ऐपत नव्हती. 500 रुपयाची हलकी साडी घेतली. बॅगमध्ये बहिणीनं खाली दाबली. नाही कळालं का असं केलं. मला सांगितलं येवल्याकडून चल. स्वतः जवळचे 11,000 खर्च करते, पैठणी विकत घेते, तिथंच नेसते. मला नाही कळालं का असं केलं. तिच्या बंगल्यात प्रवेश करते आणि पाठीमागो मी चाललो होतो. पुढून बहिणीची सासू येत होती. जशी सासू जवळ यावी ना, बहिणीचा हात पदराकडे चालला. आता मला कळालं होतं का असं केलं. बहीण सासू जवळ येते आणि बहिणीनं माझ्या पैठणीचा पदर धरावा आणि सांगावा, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या नावाच्या पाठीमाग आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती करून चाललो. माझ्या कुमारिका भगिनी इथं भरपूर बसलेल्या आहे. विनंती करतो बहिणीनं, तुम्हाला तुमच्या भावाला खूप मोठा मान असतो, म्हणून तुम्ही भरपूर शिका. तोंड बांधून फिरा, मोबाईल घेऊन फिरा, पण आपल्या मायबापाला, भावाला गावामध्ये खाली मान झुकून जगवावं लागणार नाही असं कोणतंच काम तुमच्या हातून घडू देऊ नका बहिणीनो. विठाला विठाला.